नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आपण आता रोज रोज नॉनव्हेजचेच पदार्थ करून दाखवतोय, तर थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून आज माझ्या मुलांना आवडतंय सांबार, डाळ, चिचवणी आणि दुसरे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मग सांबार बनवतोय। तर असं वाटलं की ते आपल्या व्ह्यूअर्स सोबत शेअर करावं म्हणून झटपट तेही चुलीवरती ऑथेंटिक पद्धतीने बनवलं जाणारं सांबार मी तुमच्या सोबत शेअर करते। सो त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते। आता सांबार म्हटलं म्हणजे 3 ते 4 प्रकारच्या भाज्यांचा मिलाप, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरात असलेल्या कुठल्याही प्रकारची भाजी वापरू शकता। ड्रमस्टिक घेतलंय, गाजर आहे, सुरण आहे, डांगर आहे। आपल्याकडे जर वांग, भेंडी, अरबी, फरसबी अशा वेगवेगळ्या भाज्या असल्या तरी आपण ते करू शकतो। जनरली मुलं ठराविक भाज्या खायला कंटाळतात, हे सांबारामध्ये तुम्ही अशा अनेक भाज्या टाकून ते मुलांना आवडीने खायला देऊ शकतात। त्यानंतर इथेही मिक्स डाळ, जनरली सांबारासाठी आपण तुरीची डाळ वापरतो, परंतु मी तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ मिक्स अशी घेतलेली आहे। त्यानंतर एक मोठा कांदा, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, राई जिरा हे फोडणीसाठी घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, सोबत आहे आपला सांबाराचा मसाला आणि लालपणा येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। इथे थोडासा गूळ टाकणार आहे आणि चिंचेचं पाणी थोडंसं आपण इथे टाकणार आहोत। तर आपल्या नेहमीप्रमाणे आपण चुलीवरती डायरेक्ट फोडणी देऊन आणि तिथे सगळी डाळ आणि या सगळ्या भाज्यांचं मिश्रण सांबारामध्ये शिजवणार आहोत। आता सांबार म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये जर आपल्याकडे कुकिंगचं खोबरेल तेल असेल तर अतिउत्तम, जेणेकरून त्याला एक वेगळी चव येते। माझ्याकडे होतं म्हणून मी ते खोबरेल तेल घेतलेलं आहे, कोकोनट ऑइल। राई जिराचं फोडणी देणार आहोत आपण। त्यामध्ये जितका कढीपत्ता जास्त तेवढी एक ऑथेंटिक चव ह्या सांबाराला येते। कांदा, हे गुळही मी शिजताना टाकणार आहे, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट। जसं आपण तडका देतो त्याचप्रमाणे हे सर्व इथे एकजीव करणार आहे आणि सोबत घेतलेलं मीठ इथे टाकते। हे सर्व एकजीव झालेलं आहे, कढीपत्ताही छान फ्राय झालेला आहे। आता आपण घेतलेले मसाले, सांबार मसाला आणि जो रेड चिली पावडर, हा मसाला फ्राय झाला की आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी आता ह्याच्यात टाकते आणि जी 2-3 तास अगोदर डाळ भिजवलेली होती तीही मी याच्यात टाकते। आता हे सर्व शिजण्यासाठी लागणारे योग्य पाणी आपण ह्याच्यात टाकणार आहोत। आता डाळ आणि ह्या सर्व भाज्या शिजस्तोवर चुलीवरच राहणार आहे, मंद आचेवर हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। घरामध्ये गॅसवरती हे सांबार जर करणार असाल तर अजून एक सुचू इच्छिते, डाळ आणि ज्या आपण भाज्या एकत्र कुकरला 2 किंवा 3 शिट्ट्यामध्ये शिजवून आणि नंतर सांगितल्याप्रमाणे आला लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटोची फोडणी ही भरून दिली तरी चालते, तेही खूप छान लागतं। दहा 15 मिनिटं झालेली आहेत, मी अधूनमधून चेक करत होते हा भाज्या शिजताय का। डांगर आणि शेवग्याची शेंग चांगली शिजलेली आहे।
आणि आता ह्याच्यामध्ये मी आपण जो चिंचेचं पाणी करून घेतलेला आहे तो टाकणार आहोत. आणि पुन्हा एक 5-1 मिनिटं ठेवते. थोडासा ह्याच्यामुळे एक आंबटपणा येतो सांबारला. चिंच टाकल्यानंतर एक 5 मिनिटं थांबलेली होती आणि आता कोथिंबीर टाकते. आपलं सांबार हे असं रेडी आहे. आपल्याला जर रस्सा वाढवून हवा असेल त्याप्रमाणे आपण पाणी एक्स्ट्रा टाकू शकता. डाळ ही शिजलेली आहे बघा. अशा प्रकारे आपलं हे सांबार तयार झालेलं आहे. तर मंडळी, कशी वाटली ही सांबाराची रेसिपी? आशा करते की तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून द्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी.